नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. किधर भी जाओ गुंडागर्दी करो, खून करो, रेप करो, घोटाला करो और भाजपा में आओ. सत्ता के लिए सब कुछ माफ है यहाँ. पूर्वी म्हणजेच काही दशकापूर्वी काही ठराविकच पक्ष होते. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पार्टी, शेकाप, बहुजन समाज पार्टी असे एक ठराविकच पक्ष होते. आणि त्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणलं की एक स्वच्छ प्रतिमा, संस्कार आणि त्या भाजपाची जी विद्यार्थी संघटना असायची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्याचं घोषवाक्य होतं ज्ञान, चारित्र्य, एकता. आणि त्यामुळं खरंच जी तरुण पिढी आहेत म्हणजे ह्या विद्यार्थी संघटना असायच्या. जर एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर ह्या विद्यार्थी संघटना पेटून उठायच्या आणि त्यातूनच पुढे मोठमोठे कार्यकर्ते पुढे जायचे, त्यांना चांगली संधी मिळायची आणि त्यानिमित्तानं संस्कार पण होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक स्वच्छ प्रतिमा म्हणून भाजपकडं पाहिलं जायचं. आणि भाजपाचं सुरुवातीचं जे चिन्ह होतं, गाय वासरू हे चिन्ह होतं. त्यानंतरनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू बदल होत गेला. भारतीय जनता पक्ष स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून अजूनही काही लोक पाहतात. आणि जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रीय सेवक संघ नावाची जी संस्था आहे, हिंदुत्ववादी संघटना, ह्या संघटनेनं खूप काम केलेलं आहे. ह्या संघटनेच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे. घर नाही, दार नाही, काय नाही, सर्व काही सोडून परगावात जाणे, परदेशात जाणे, परराज्यात जाणे आणि प्रचार करणे मी पाहिलेलं आहे. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सुद्धा मी काही वर्ष काम केलेलं आहे. मी पाहिलेलं आहे की तिथे संस्कार होतात, त्या मुलांवर वागणूक चांगली मिळते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे सांघिकता, एकोपा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले विचार, चांगले संस्कार तिथे घडवले जातात. असा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून त्याकडं बघितलं जातं. आणि पूर्वी बघत पण होते लोक. आणि त्यातूनच आज काही जे आहेत तरुण पिढी वगैरे आहेत ते आज पुढे गेलेले आहेत. आणि मला सांगायला सुद्धा आनंद होतो, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होतो त्यावेळेस आताचे जे भाजपाचे प्रवक्ते आहेत श्री केशवजी उपाध्ये साहेब, ह्यांनी आम्ही मिळून काम केलेलं आहे. त्यात चांगल्या मोठ्या पदावर आहेत. आम्हाला पण अभिमान वाटतो की आमचे मित्र आम्ही मिळून काम केलं होतं त्या जेवढ्या मोठ्या पदावर आहेत. त्यानंतरनं काही दिवसानंतरनं काही विचार पटले नसल्यामुळं मी भाजपा सोडली आणि त्यानंतरनं भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला. तिथं पण 1-2 वर्ष काम केलं. आणि त्यामध्ये सुद्धा मग नंतर असं लक्षात यायला लागलं माझ्या की हे राजकारण आहे की एवढं गलिच्छ झालं आहे. पूर्वीसारखं जे राजकारण होतं, स्वच्छ प्रतिमेचे पूर्वी लोक राजकारणामध्ये होते, देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायचे. एखाद्या कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर कार्यकर्त्याचं दुःख, आपलं स्वतःचं दुःख समजून त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे, असे नेते होते. परंतु मला नंतर असं जाणवलं की हे राजकारण खूप गलिच्छ झालेलं आहे. आणि राजकारण म्हणजे गजकरणं म्हणतात. आणि खुर्चीचा आणि सत्तेचा मोह जेव्हा माणसाला होतो त्यावेळेस त्या माणसाची प्रवृत्ती खूप खालवली जाते आणि त्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी माणूस कुठल्याही थराला जातो हे माझ्या लक्षात आलं. आणि मग ते पण मी सोडून दिलं. आणि नंतर असं ठरवलं की आपण यापुढं कुठल्याच पक्षात जायचं नाही. आणि त्यामुळं कुठलाही पक्ष माझं घर चालवत नाही आहे. जे काय करायचं आहे ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो. आम्हाला लोक जाहिराती वगैरे देतात, दुकानदार वगैरे, त्यांचा पण व्यवसाय वाढतो. म्हणजे सोलापुरामध्ये काही चालत नाही असं म्हणलं जातं, पण सोलापुरामध्ये आम्ही चालवून दाखवलेलं आहे. अशा भाजपची पूर्वी स्वच्छ आणि अशी चांगली प्रतिमा होती. सहज जर एक उदाहरण सांगायचं झालं तर खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. टेबल म्हणाला खुर्चीला करू तर करू, तुझ्यावर सगळेजण बसल्यावर मी काय करू. अशी आजची अवस्था आहे. खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी हे राजकीय लोके कुठल्याही थराला जातील. सख्या जिवलग मित्र, जे सख्खे जिवलग एका ताटात जेवलेले मित्र, त्यांचे राजकारणामुळं खून पडलेले आहेत.
आज आपण बघितलं की मोठे राजकीय जे नेते असतात, लोकांच्या मध्ये दंगा फसाद घडवतात, हिंदू मुस्लिम भडकवलं जातं लोकांच्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये द्वेष पसरवला जातो. आणि ह्याचं कारण काय तर फक्त सत्ता मिळवणे, बाकीचं काही नाही. आणि सत्ता आली की सगळं काही मिळतं आणि सत्तेसाठी मग एकमेकावर आरोप करणे, प्रत्यारोप करणे, खालच्या थराला जाणे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या राजकीय नेत्यांचं स्वतःचं कर्तृत्व काहीही नसतं, स्वतःला अक्कलसुद्धा नसते. ह्यांचं शिक्षण जर पाहिलं 4वी 7वी 8वी असं पास असतं, ह्यांना सह्यासुद्धा करता येत नाहीत. उदाहरण जर द्यायचं झालं तर आमच्या राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री तथा वित्तीय अर्थमंत्री आहेत, त्यांचं शिक्षण किती आहे तर 10वी पास आहे. आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे राजकारण अलीकडं एवढं घाण होत चाललेलं आहे आणि ह्या राजकारणामुळं सगळीकडं पक्षाची बदनामी होत आहे, मग कुठला पण पक्ष असू दे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणातील गुन्हेगारी जी आहे त्यापेक्षा गुन्हेगारांचंच राजकारण आज वाढलेलं दिसत आहे. आज लोकांच्या हितासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाच लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून YZ अशा प्रकारचं संरक्षण दिलं जातं. आणि अशा YZ अशा डिग्रीच्या संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च केला जातो, लाखो रुपयाचा चोरडा होतो. आणि जे आलेले लोकप्रतिनिधी असतात, आमदार खासदार वगैरे असतात, यांना विमान फुकट, रेल्वे सेवा फुकट असते. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी यांना गर्दीच्या ठिकाणी एंट्री खूप असते. ह्यांना कुठलाच फाईन नसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना सर्व काही माफ असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना शेवटी 75,000 ते 1 लाख आता पेन्शन आहे. आमदार खासदारांना पेन्शन आहे, काय गरज नाही. कारण का तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत, ते नोकर नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पेन्शन पहिल्यांदा बंद व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं सरकारच्या तिजोरीवरचा जो भार आहे तो भार हा नक्कीच कमी होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 वर्षात हे जेव्हा निवडून येतात, यांची संपत्ती पाहिली तर करोडोच्या घरात असते. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पैसे कमवण्याचा राजमार्ग म्हणजे काय तर राजकारणात या आणि करोडपती व्हा, हे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सत्तेसाठी आपण पाहतो, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी जो भाजपा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे तो पक्ष आज कुठंतरी बदनाम होताना दिसत आहे. कारण का तर भाजपमधले अलीकडं काही नेते आहेत, त्या नेत्यांवर अनेक गुन्हे आहेत. ह्याच भाजपाने जे काँग्रेसमधनं आलेले आहेत, काही राष्ट्रवादीमधनं आलेले आहेत, यांनी त्यांच्यावर विरोधी पक्षनेते असताना म्हणजे महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, त्यावेळेसच ह्याच आमच्या देवेंद्रजी फडणवीस जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर अजितदादा पवार आताचे उपमुख्यमंत्री आहेत, ह्यांना सिंचन घोटाळ्याबद्दल यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते आणि विधानं पण केलं होतं की अजून काही दिवसांना असं होईल की अजितदादा चक्की फिशिंग असं आमचे मुख्यमंत्री आताचे म्हटले होते. त्याचबरोबर हसन मुश्रीफ हे सुद्धा आतमध्ये जाऊन आलेले आहेत. असे बरेचसे जर उदाहरणं सांगायचे झालं तर बरेचसे उदाहरणं झालेले आहेत. तेच लोक आज भाजपमध्ये आले आहेत आणि त्यामुळं कुठंतरी पक्षाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. परवाचं जर प्रकरण पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या मुलांनी कोट्यवधी रुपयाची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली. आता साधं पोरगं जर शिवला जर जायचं म्हटलं तर ते बापाला विचारतं आणि अजितदादा असं म्हणतात की काय माझ्या मुलांनी काय केलं ते मला अजिबात माहीतच नाही. असं कसं होतं, असं म्हणणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे दादांना सुद्धा कळायला पाहिजे. आणि दादा परखड स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्धच आहेत, परंतु कधीकधी ते बेताल वक्तव्यसुद्धा करतात आणि असे लोक आता भाजपमध्ये यायला लागले आहेत. त्याचबरोबर आदर्श घोटाळ्यामध्ये अडकलेले अशोकजी चव्हाण यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला, आरोप दाखल झालेले आहेत, परंतु ते सुद्धा आज भाजपमध्ये आले आहेत. म्हणजे काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यांनी आरोप केले, खूप आरोप केले आणि सत्य परिस्थिती जेव्हा भाजपाने लोकांसमोर आणली त्यामुळं लोकांनी एक स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं. परंतु त्यातलेच एक सगळे एका माळ्याची मणी इकडे येतात. हे सगळं कशासाठी? कारण का
तर भाजपा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष असं म्हणलं जातं. सोलापुरामध्ये सुद्धा भाजपाचे मध्ये जिल्हाध्यक्ष देशमुख होते, त्यांच्यावर सुद्धा एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळेस पक्षाची बदनामी झाली होती. म्हणजे भाजपाने सुद्धा तिकीट देताना सुद्धा गुन्हेगारांना तिकीट देऊ नये, गुन्हेगारांना पक्षात अजिबात घ्यायला नाही पाहिजे. परंतु अलीकडं तसं होताना दिसत नाही. निष्ठावंत कार्यकर्ता हा निष्ठावंत कार्यकर्ताच राहतो. आज घोटाळे करणारे, दरोडा टाकणारे, अत्याचार करणारे, माफिया, लँड माफिया असे अनेक लोक भाजपामध्ये येत आहेत. हे सगळं कशासाठी? सत्तेसाठीच ना. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी. एवढं कशासाठी? देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे तुम्ही उत्तर द्या. कारण का तरी सगळं कशासाठी चाललंय? सत्तेसाठीच ना. कारण का तर तुमच्याकडं एवढी ताकद आहे, भाजप स्वबळावर सुद्धा निवडून येऊ शकतो. एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही अशा गुन्हेगारांना तुमच्या पक्षामध्ये का घेता? याचं तुम्ही उत्तर द्या. तुमच्या पक्षाची प्रतिमा पहिल्यापासूनच चांगली आहे. बऱ्याच मोठ्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. काही जणांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे पक्षासाठी. त्यामुळं तुम्ही स्वबळावर सुद्धा निवडून येत असताना सुद्धा तुम्ही बाकीच्यांच्या कुबड्यांची गरज काय? बाकीच्या लोकांना पक्षात घ्यायची गरज काय? हे फार मोठं चुकीचं होत चाललेलं आहे. याचा थोडा विचार करावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गुन्हेगाराच्या शेजारी जर एखादा जर गुन्हेगार बसला, त्याच्या खुर्चीला जर गुन्हेगार बसला तर त्याला लोक राजा म्हणणार नाही, त्याला पण गुन्हेगारच म्हणतात. हे पण त्यापैकी सामील असे म्हणतात. हे सगळं कशासाठी? हे कुठंतरी थांबायला पाहिजे. ह्याचा थोडासा विचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण थोडंसं आत्मचिंतन करावं की आपण कुठंतरी चुकतोय. कारण का तर आज बघितलं तर पोलीस जे आहेत, पोलीस लोक हे सत्तेचे गुलाम आहेत. तुमचे जे मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षातील काही नेते किंवा त्या नेत्यांचे चेले अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आहेत लवकर. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पण अजिबात तसं होत नाही. कारण का तर लवकर इथं आरोपच सिद्ध होत नाही. कारण का तर कोर्टामध्ये फक्त तारीख मिळते, तारीख पे तारीख मिळते. कोर्टामध्ये न्याय हा अजिबात मिळत नाही. त्यामुळं गृहमंत्री साहेब, तुम्ही याचा विचार केला पाहिजे. तुम्ही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे की तुम्ही सोबळावर येत असताना बाकीच्या लोकांची, अशा गुंडांची तुम्हाला गरजच कशासाठी भासते आणि का भासते, हे पण तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. काही दिवसापूर्वीच तुम्ही लाडकी बहीण योजना ही सुरू केली. ही खूप चांगली योजना आहे. मला पण अभिमान वाटला, सर्व लाडक्या बहिणींना अभिमान वाटला आणि सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला भरभरून मतदान केलं आणि तुम्ही सत्तेवर आलात. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्या मित्रपक्षातील ज्या कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या कार्यालयामध्येच म्हणजे सांगायची गोष्टमध्ये अजितदादा यांच्या कार्यालयामध्येच तिथल्या महिलेने लावणी म्हणली. आता हा एक छंद आहे, परंतु त्याचा व्हिडिओ करून व्हायरल कुणी केला हे पण फार महत्त्वाचं आहे. मग लावणी म्हणलं की एखादी शिट्टी आली म्हणजे एखादा पॅक आलाच. आणि त्यामुळं अशा प्रकारे मित्रपक्षांमुळं तुमच्या पक्षाची बदनामी होत आहे, तुमचंसुद्धा पक्ष बदनाम होत आहे. म्हणजे अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण नेहमी संगत ही चांगल्या लोकांची असावी. आणि शहाण्याला शब्दाचा मार असतो. शहाणे कळावे सकळ जन असं म्हणतात ना, त्या प्रकारे जर समजा कार्यालयामध्ये एक छंद म्हणून कार्यक्रम केला असेल, जसं कोजागरी पौर्णिमेला वगैरे कार्यक्रम वगैरे करतात, ठीक आहे. परंतु ती लावणी सगळीकडे व्हायरल झाली. मग व्हायरल कुणी केली? पक्षातील कार्यकर्त्यांनीच लावणी व्हायरल केली ना. कशासाठी केली? ह्याचा अर्थ काय? आणि ह्यातूनच मग पुढे गुन्हेगार प्रवृत्तीला सुरुवात होते आणि गुन्हे तयार होतात. आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजे. म्हणजे तुमची प्रतिमा खूप स्वच्छ आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे गृहमंत्री आहात, सतत 5 वर्ष पूर्ण करणारे तुम्ही दुसरे मुख्यमंत्री आहात. 2014ला जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही 5 वर्ष पूर्ण केलेत. ही पण टर्म तुम्ही पूर्ण करताल, यामध्ये वादच नाही आहे. परंतु अलीकडे जे चाललेलं आहे सगळं, याच्यावर विचार आणि चिंतन होणं महत्त्वाचं आहे. 2 दिवसापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येत भगवा फडकला श्रीराम मंदिराच्यावर आणि आम्हाला पण खूप अभिमान वाटला. अयोध्येत मंदिर झालं, चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. परंतु आमचे जे आज सामान्य कार्यकर्ते त्यांनी आपलं अर्ध आयुष्य बेचलं.
त्यांच्या घरावरचे पत्रे अजून आहेत तसेच आहेत, त्यांचं काय हे पण फार महत्त्वाचं आहे. सगळे दरोडेखोर, गुन्हेगार, घोटाळेबाज, लफडेबाज, अत्याचार करणारे असे सगळ्यांची भरती आता इथं होत आहे. हे कशासाठी? सगळं सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही पण करायचं का? त्याच ठिकाणी जर आमचे बाळासाहेब राहिले असते, आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राहिले असते, तर म्हणले असते सत्तेला लाथ मारा, आम्हाला सत्ता नको, पण आम्ही आमचं वर्चस्व अजिबात सोडणार नाही. असे बाळासाहेब पुन्हा होणे नाही, आम्हाला अभिमानानं सांगा वाटतं. परंतु हे सगळं काय चाललं आहे ह्याचा सगळा विचार करावा. तुमचं पण बरोबर आहे, तुमचे पण काही ध्येय धोरणे असतील. 4 पावले पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. परंतु मागे येत असताना आपण कुठं पडणार तर नाही किंवा आपल्या मित्रपक्षामुळे आपली कुठेतरी बदनामी तर होणार नाही याचं पण भान असणं आपल्याला गरजेचं आहे. तुमच्या तिघांच्या सरकारमध्ये तुम्ही चांगले आहात, तुमच्याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही आणि यापुढे पण असणार नाही. परंतु तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षामुळे कुठंतरी तुमच्या पक्षाची बदनामी होते, कुठंतरी प्रतिमा मलिन होते आणि आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून आम्ही बोलतो आहे. कारण का तर सांगायची गोष्ट म्हणजे जिंकणाऱ्यांचा तर इतिहास होतोच, त्यांची नोंद पण होते, पण हारणाऱ्यांचा सुद्धा इतिहास झाला पाहिजे. एवढं जरी समजलं तरी समझने वाले को इशारा काफ़ी है. धन्यवाद.